मराठवाडा पद्धतीचं शेपूचं गरगटं कसं बनवायचं ते तुम्हाला आज दाखवते. भाजी अशी स्वच्छ धुवून घ्यायची. आपण अर्धीच भाजी बनवतो, अशी स्वच्छ धुवून घ्यायची. आपल्याला एवढीच बनवायची. अशी बारीक कट करून घ्यायची. याला एकदम बारीक कापल्याच्या नंतर छान शिजते आणि लवकर शिजते. ही अशी आपली भाजी कापून झाली. आणि मीठ टाकून बारीक वाटून घ्यायचं मिक्सरला. जास्त बारीक नाही करायचं. आबडधोबड ठेचलेलं लसूण, त्याच्यात आपली भाजी टाकायची. वाटलेली मिरची, हिरवी मिरची वाटलेली, मुगाची डाळ, मीठ, शेंगदाणे, आता शिजण्याकरता आपल्याला ह्याच्यात पाणी घालायचं. राहिला शिजवून घ्यायचं. छान अशी शिजवून, त्याला झाकून ठेवायचं नाही. झाकून ठेवली तर हिरवा कलर येत नाही. ही आपली भाजी छान शिजली. आता हिला खाली उतरायचं. ह्याला असं गरगटून घ्यायचं. खाली उतरून गरगटायचं. गरगटत गण्याचं पीठ घालून त्याला असं गरगटायचं. जेवढं पाहिजे तेवढं शेंगदाण्याचं कूट घालायचं. गॅसवर ठेवून थोडं शिजून द्यायचं. झाकायचं नाही. थोडं 10 मिनटं पीठ आणि कूट घातल्याच्या नंतर 10 मिनटं शिजवून घ्यायची. एवढी उकळी फुटल्यावर बंद करायची. हे आपलं भाजीचं गरगटं तयार. मराठवाडा पद्धतीचं शेपूचं गरगटं असं तुम्ही बनवा आणि मला कमेंटमध्ये सांगा.